सर्वसामान्यांचा। अकोट वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकरी संघटना आक्रमक। लक्ष्मीकांत कौटकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। राज्यात वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि मानवी वस्त्यांवरील हल्ले रोखण्यासाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले। वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल झाला असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। शेतीचे 40 एकर कोटींचे नुकसान। कौटकर यांनी निवेदनात नमूद केले की महाराष्ट्रात नीलगाय, रानडुक्कर आणि हरिण यासारख्या प्राण्यांमुळे दरवर्षी पिकांचे 10,000 कोटी ते 40,000 कोटी रुपयांपर्यंत नुकसान होत आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये हिंसक वन्य प्राण्यांची दहशत वाढली असून शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे। एका शेतकऱ्याला संरक्षणासाठी 4 माणसे सोबत ठेवावी लागत असल्याचे भीषण वास्तव त्यांनी मांडले। वन्य प्राण्यांना त्यांच्या राखीव क्षेत्रातच रोखण्यासाठी वनक्षेत्राला कायमस्वरूपी संरक्षण भिंत बांधावी। हिंसक प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा उदाहरणार्थ ड्रोन सेन्सरचा वापर करावा। मानवी सुरक्षा वन विभागाने केवळ प्राण्यांची काळजी न घेता मानवावर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध ठोस उपाययोजना कराव्यात। स्थानिक पातळीवर अनेक आंदोलने करूनही वन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने आता राज्य सरकारने या गंभीर समस्येत हस्तक्षेप करावा अशी आग्रही मागणी कौटकर यांनी केली आहे। शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने वन्य प्राणी राज्यात गंभीर समस्या बनली आहे। यावर लवकरात लवकर ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे। असे न झाल्यास मानव प्रजाती विरुद्ध वन्यजीव प्रजाती संघर्ष राज्यात उभा राहणार आहे। ठोस उपाययोजना न झाल्यास विदर्भ महाराष्ट्र स्तरावर तीव्र आंदोलन करणार। लक्ष्मीकांत कौटकर, विदर्भ अध्यक्ष शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील प्रणित। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। वन्य प्राण्यांचे शेतकऱ्यावर वारंवार सातत्याने हमले होत आहेत। या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये, ग्रामीणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि आम्ही स्थानिक पातळीवर निवेदनं दिले, मानव प्रजाती वाचवा म्हणून आंदोलनं केले। जिल्हा लेवलवर याचे सगळे आंदोलनं झाले। यातून वन्य संरक्षक, वन्य विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीत आमची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये असं लक्षात आलं की हे छोटे मोठे उपाय हे स्थानिक अधिकारी करू शकतात, परंतु याच्यात जर ठोस पावले उचलायची असेल तर यात सरकारने पावले उचलायला हवे। तर या कारणामुळे आम्ही काल उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांना आम्ही ह्या वन्य प्राण्यांच्या त्रासाबद्दल सगळे विषय सांगितले आणि जसा वन्य प्राण्यांचा विषय येताबरोबर त्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्यांचे जे विशेष कार्य अधिकारी संजीवजी माळवे यांना तत्काळ त्यांनी सांगितलं की या विषयावर लवकरात लवकर कारवाई करा आणि यांच्यासोबत चर्चा करा। तर संदीपजी माळवे यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये आम्ही 3 मुद्दे मांडले होते। या 3 मुद्द्यापैकी 2 मुद्दे जे आम्ही म्हटलं की जे हिंसक वन्य प्राणी आहेत यांच्यावर तांत्रिक आधारावर यांच्यावर लक्ष ठेवण्यात यावं। तर हा विषय त्याच्याबद्दल त्यांचं सहमत झालं। दुसरा विषय आम्ही एक मांडला होता त्याच्यामध्ये की वन्य प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे। यांना राखीव क्षेत्र दिलेलं आहे, त्या क्षेत्रात त्यांना अटकाव करावा आणि याकरिता संरक्षण भिंत ही वन्य क्षेत्राला बांधण्यात यावी। यावरही त्यांचं एकमत आमच्यासोबत झालेलं होतं। तिसरा आमचा एक विषय, त्याच्यात 3 आमचे प्रमुख मागण्या होत्या। तिसरी मागणी अशी होती की एखादा प्राणी जर हिंसक झाला तर त्याला मारण्याची जबाबदारी, त्यांना मारण्याचा अधिकारचा आदेश देण्याचा अधिकार जो आहे तो मुख्य वन निरीक्षक नागपूर यांना आहे। तर तो स्थानिक पातळीवर सरपंचांना देण्यात यावा असंही आम्ही त्यात नमूद केलं होतं। तर यावर ते विचाराधीन विषय आहे म्हटलं, परंतु आधीच्या ज्या 2 मागण्या आहेत या सकारात्मक आहेत आणि याकरिता मुख्य वन संरक्षक यांच्यासोबत चर्चा करून तुमची बैठक लावून देण्यात येईल असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। आणि आधी प्रशासन, मग आता सरकार दरबार आणि यावरही जर का तोडगा नाही निघाला तर शेतकऱ्याचा जीव हा त्याच्या परिवारासाठी
खूप मौल्यवान आहे, किमती आहे आणि जर का याच्यावर सरकार लक्ष देत नसेल तर आम्ही गावागावात जाऊ, जनजागृती मोहीम सुरू करू. सरपंचांकडून ग्राम ठराव, सरपंच ग्रामीण पातळीवर आम्ही ग्राम ठराव घेऊ, तेही सरकारजवळ देऊ. त्यांनी नाही जमलं तर निव्वळ अकोला नव्हे, विदर्भ नव्हे, महाराष्ट्रावर वन्य प्राण्यांविरोधात मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.